ज्ञानेश्वरी अध्याय 12 ओवी क्रमांक 76 पासून. भक्ताविषयी भगवंत म्हणतात, आपल्या वर्णाश्रम धर्माप्रमाणे जी जी कर्मे करावयाची ती सर्व कर्मे इंद्रिय सुखाने आचरतात. सर्व कर्मे यथाविधी मला अर्पण करून निषिद्ध कर्मे टाकून कर्मापासून होणारी फळे जाळून टाकतात. याप्रमाणे अर्जुना सर्व कर्मे मला अर्पण करून कर्मनाश करतात. आणखी कायिक वाचिक मानसिक जी जी कर्मे त्यांनाही माझ्याशिवाय काही सोय नसते. असे जे निरंतर माझी सेवा करून मत्पर होतात ते माझ्या ध्यानाच्या निमित्ताने माझेच राहण्याचे ठिकाण होतात. त्यांची आवड माझ्याशी व्यवहार करून बिचारी मुक्ती भुक्ती ही गरीब कुळे टाकून देते. याप्रमाणे अनन्य भावाने ज्यांनी आपला जीव मन शरीर मला अर्पण केले त्यांची एखादी गोष्ट मी करतो असे काय सांगू, तर त्यांच्या सर्व इच्छा या मलाच पूर्ण कराव्या लागतात. किंबहुना पार्था जो आपल्या मातेच्या उदरी जन्म घेतो तो तिचा कितपत आवडता असतो हे सांगायलाच नको. त्याप्रमाणे माझे भक्त कोणी कसलेही असो त्यांना मी आवडता आहे आणि तेही मला आवडते आहे. त्यांना जे त्रास देणारे असतील त्यांचा नाश करण्याचा मी पत्कराच घेतला आहे. बाकी माझ्या भक्तांना संसाराची चिंता का असावी? हे पहा की श्रीमंताच्या बायकोला कधी कोरान्न मागण्याचा प्रसंग येईल का? याप्रमाणे जे माझे भक्त ते माझ्या कुटुंबापैकीच एक आहे असे मी समजतो. अर्थात त्यांना कोणतेही संकट आले तरी त्याची लाज मलाच नाही का? माझे भक्त सृष्टीत जन्ममृत्यूच्या लाटांमध्ये बुडत आहे असे पाहून माझ्या पोटात कसेसेच झाले. भवसागराच्या लाटांची कोणाला भीती वाटत नाही. अर्थात त्यांची माझ्या भक्तांना भीती वाटतेच. म्हणून अर्जुना रामकृष्णादी अवतार घेऊन या मृत्यूलोकी त्यांच्या गावी मी धाव घेतली. माझ्या सहस्र नामरूपी नावा तयार करून या संसारात मी त्यांना तारक झालो असे समज. जे उपाधी रहित होते त्यांना मी माझे ध्यान करण्यास सांगितले. जे परिवारासह आले त्यांना मी नावेवर बसण्यास सांगितले. काही भक्तांच्या पोटाला प्रेमरूपी सांगाडा बांधून त्यांना मुक्तिरूपी तटाला आणले. परंतु ज्यांनी म्हणून आपल्यास माझे भक्त म्हणविले मग ते चतुष्पाद का असेना त्यांना मी वैकुंठाच्या राज्यावर बसण्यास योग्य केले. म्हणून माझ्या भक्तांना कसली चिंता उत्पन्न होत नाही, कारण त्यांना तारणारा मी सदोदित उभा आहे. आणि ज्या वेळेस भक्त आपली चित्तवृत्ती माझ्या ठिकाणी अर्पण करतात त्याच वेळेस ते आपल्या छंदात मला घालतात. याच कारणास्तव हे भक्तराया धनंजया, भक्ती मार्गाला लाग असा मंत्र मी तुला सांगितला आहे. अरे एक मन व दुसरी बुद्धी ही निश्चयाने माझ्या स्वरूपाच्या ठिकाणी वतनदार करून ठेव. याप्रमाणे ही दोन्ही प्रेमाने माझ्या स्वरूपात बरोबर रीतीने एकत्र होऊन माझ्या ठिकाणी प्रविष्ट झाली म्हणजे मग ती मलाच येऊन मिळते. कारण मन बुद्धी यांनी माझ्या ठिकाणी वास्तव्य केल्यावर तुझ्यात व माझ्यात दुजेपणा उरला नाही. म्हणून दिवे मालवल्याबरोबर ज्याप्रमाणे त्याचे तेज नाहीसे होते, सूर्यबिंब माळवल्याबरोबर प्रकाश नाहीसा होतो, अथवा बाहेर निघू पाहणाऱ्या प्राण्याबरोबर इंद्रिय सुद्धा बाहेर पडतात, त्याप्रमाणे मन बुद्धी एकत्र होऊन जिकडे जातील तिकडे अहंकार हा त्यांच्या सोबतच जातो. म्हणून माझ्या स्वरूपाच्या ठिकाणी मन बुद्धी ही दोन्ही कायम ठेव. म्हणजे सर्व व्यापक असा जो मी तोच तू होऊन राहशील. अर्जुना मी आपल्या गळ्याची शपथ घेऊन सांगतो, माझ्या बोलण्यात एक अक्षर देखील खोटे नाही. अथवा मन बुद्धी यासहित तू आपले चित्त माझ्या ठिकाणी पूर्णपणे अर्पण करण्यास समर्थ जर नशील तर असे कर, 8 प्रहरांमध्ये एक क्षणभर तरी मनबुद्धी माझ्याकडे लाव. मग जितका वेळ तुझ्या मनाला माझ्या समागम सुखाचा अनुभव येईल तितका वेळपर्यंत त्याला विषयाची अरुची उत्पन्न होईल. मग त्याप्रमाणे शरद ऋतू सुरू झाला म्हणजे नद्यांचे पाणी कमी होऊ लागते. त्याप्रमाणे जसजसे माझ्या ठिकाणी तुझे चित्त गुंगेल तसतसे ते प्रपंचातून बाहेर निघेल. अथवा ज्याप्रमाणे पौर्णिमेपासून चंद्रबिंब दिवसानुदिवस कमी होत जाऊन अमावस्येला नाहीसे होते, त्याप्रमाणे अर्जुना ते चित्त हळूहळू विषय उपभोगातून निघून माझ्या ठिकाणी लागता लागता शेवटी मद्रूप होऊन जाईल. अरे अभ्यास योग ज्याला म्हणतात तो हाच असे पक्के समज.
यापासून प्राप्त होणार नाही अशी कुठलीही वस्तू नाही. अभ्यासाच्या बळाने कोणी अंतरिक्षात फिरतात, कोणी वाघ सर्प यांना देखील निर्वैर करतात. विष सुद्धा पचनी पडते, समुद्रावरही पायवाट होते. कोणी कोणी तर अभ्यासाच्या योगाने वेदांसही हस्तगत करून घेतले आहे. म्हणून अभ्यास केला असता कोणतीही वस्तू प्राप्त होणार नाही असे नाही. याकरता अभ्यासाच्या योगाने तू मला येऊन मिळ. अभ्यास करण्याची जर तुला अंगात शक्तीच नसेल तर तुझ्या आचरणाचा जो क्रम असेल तसाच चालू ठेव. इंद्रियांना कोंडू नको, उपभोगही कमी करू नको, आपल्या स्वतःच्या जातीचा अभिमान सोडू नको, आपले कुळधर्म कुळाचार यथाविधी कर. जी कर्मे करण्यास योग्य असतील ती कर, करण्यास अयोग्य असतील ती करू नको. याप्रमाणे सुखाने वागण्याची तुला मोकळीक आहे. परंतु काया वाचा मने करून जे काही व्यापार होतील ते मी करतो असे म्हणू नको. जो परमात्मा या विश्वाचा चालक आहे तो कर्माचा कर्ता आहे किंवा कर्म न करणाराही तोच आहे असे जाण. अमुक कर्म कमी झाले, अमुक कर्म जास्ती झाले याविषयी आपल्या मनात खेद मानू नको. आपले जीवित आपल्या स्वस्वरूपी करून घे. ज्याप्रमाणे माळी नेल तिकडे पाणी निवांतपणे जात असते त्याप्रमाणे मनातील कर्तृत्व भाव जो आहे तो टाकून दे. म्हणजे प्रवृत्ती निवृत्तीचे ओझे बुद्धीवर पडणार नाही. अमुक चांगले तमुक वाईट असा भेदही राहणार नाही. चित्तवृत्ती माझ्या ठिकाणी त्यामुळे अखंड राहते. बाकी अर्जुना, वाट सरळ असेल वाकडी असेल याविषयी रथाला काही काळजी असते का? जिकडे त्यास न्यावे तिकडे ते जाते. त्याप्रमाणे जे जे कर्म तू करशील ते थोडे किंवा पुष्कळ असो असे न म्हणता एकनिष्ठेने मला अर्पण कर. अर्जुना, अशा प्रकारे तू कर्माविषयी माझ्या ठिकाणी भावना धरलीस म्हणजे शरीर त्यागानंतर तर मतपदालाच येशील. हे पंडुकुमारा, जर तुझ्याने मला कर्मे अर्पण करवणार नाही तर तू असे समज, कर्मे करण्याला उद्युक्त करणारी जी बुद्धी तिच्या अगोदर किंवा पाठीमागून अथवा कर्माच्या आधी किंवा अंती माझी आठवण करणे तुला जर कठीण वाटले तर माझी वरचेवर आठवण करणे हेही एका बाजूस राहू दे. परंतु तू आपल्या बुद्धीचा विनियोग इंद्रिय निग्रह करण्यात मग कर. आणि ज्या ज्या वेळी जी जी कर्मे घडतील त्यांच्या त्यांच्या फलाची आशा तू धरू नको. ज्याप्रमाणे वृक्षवेली आपल्याला फळे आली असता त्यांची आशा न धरता टाकून देतात, त्याप्रमाणे जी जी तू कर्मे करशील त्यांच्या फलांची आशा तू सोडून दे. परंतु मला मनात आठवून माझ्या उद्देशाने कोणतीही कर्मे करावी ही खटपट न करता निष्फळ होऊ दे. ज्याप्रमाणे खडकावर पाऊस पडला असता किंवा अग्नीत बी जर पेरले त्याप्रमाणे ते निष्फळ होते, तसे तू जे जे कर्म करशील ते स्वप्नवत प्राप्तीची इच्छा तू करू नको. ज्याप्रमाणे अग्नीची ज्वाला आकाशात व्यर्थ जाते त्याप्रमाणे कर्मापासून उत्पन्न होणारी जी फळे त्यांना व्यर्थ जाऊ दे. अर्जुना, कर्मे करून त्यांच्या फळाची इच्छा न करणे हा जरी सामान्य मार्ग वाटत असला तरीही सर्व योगांमध्ये हा श्रेष्ठ आहे. याप्रमाणे कर्मे करून त्यांचा फलत्याग केला म्हणजे ती कर्मे पुनर्जन्मास कारणीभूत होत नाही. जसे वेळूचे झाड एक वेळ व्याले म्हणजे पुन्हा वीत नाही, तसे या देहाने पुन्हा देह धारण करणे संपते, किंबहुना जन्म मरणाच्या फेऱ्यातून मुक्तता होते. परंतु अर्जुना, अभ्यासाच्या योगाने ज्ञान प्राप्त होते व ज्ञान प्राप्त झाल्यावर ध्यान करता येते. नंतर सर्व मनोवृत्ती सर्व ध्यानाला आलिंगन देतात, तेव्हा कर्म आपोआप दूर राहते. जेव्हा कर्म आपोआप दूर राहते तेव्हा फलाची इच्छा नाहीशी होते. असे झाल्यावर सर्व शांती आपल्या अधीन होतात. म्हणून हे सुभद्रापते, शांती उत्पन्न होण्याचा हा एक मार्ग आहे. तेव्हा तुला अगोदर अभ्यासच केला पाहिजे. पार्था,